तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या पातुर्डा येथील आठवडी बाजार परिसरातील स्वर्गंध मंडप डेकोरेशन या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत तब्बल 10,02,000 रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना 21 जून रोजी घडली। शेजारील दुकानामागे पेटवण्यात आलेल्या कचऱ्यामुळे ही आग लागल्याचा प्रथमदर्शनी संशय व्यक्त करण्यात आला असून या प्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी संतोष नाना भाकरे वय 50 वर्ष राहणार पातुर्डा हे गेल्या 15 वर्षांपासून आठवडी बाजार परिसरात मंडप डेकोरेशनचा व्यवसाय करतात। 21 जून रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता ते गावातील सुनील निमकर्डे यांच्या ठिकाणी लाईट फिटिंगचे काम करत असताना शेजारील दुकानदार अशोक राठी यांचा फोन आला। मी दुकानामागे कचरा पेटवला होता, तो आता विझलेला आहे अशी माहिती त्यांनी दिली। मात्र संतोष भाकरे दुकानावर पोहोचले असता दुकानाला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। गावकऱ्यांनी तात्काळ धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत दुकानातील मोठ्या प्रमाणावर साहित्य जळून खाक झाले होते। अशोक राठी यांनी दुकानामागे कचरा पेटवून दिल्यामुळेच माझ्या दुकानाला आग लागली आणि माझे संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असा आरोप संतोष भाकरे यांनी केलाय। त्यांनी 22 जून रोजी तामगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे। भूमिहीन असलेल्या संतोष भाकरे यांनी मजुरी करून आणि अनेक वर्षांच्या मेहनतीतून मंडप डेकोरेशनचा व्यवसाय उभा केला होता, मात्र या आगीत त्यांचा उदरनिर्वाहाचा मुख्य आधारच नष्ट झाला आहे। त्यामुळे शासनाने तसेच संबंधितांकडून नुकसान भरपाई देऊन आर्थिक मदत करावी अशी मागणी त्यांनी केली असून गावकऱ्यांनीही त्यांना तातडीची मदत देण्याची मागणी केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता गोपाल धर्माळ, पातुर्डा। मी संतोष भाकरे, पातुर्डा। माझा स्वर्गंध मंडप डेकोरेशनचा धंदा आहे। माझ्याकडे शेती नाही, माझ्या याच धंद्यावर उदरनिर्वाह चालतो। माझ्या मागं 5 याच्यावर जीवन जगवतात। एका व्यक्तीनं सदरहून मला फोन केला अशोक राठी यांनी की बा तुमच्या मंडपचा मागून पडदा जाळल्या, मी पडदा जाळल्या आणि मी इजवल्या, पण त्या इजवल्या नसल्यामुळे मला त्यांनी फोन केला। मी घरून येताना चाबी आणली तर मला बाजारात डायरेक्ट आग लागली दिसली व पूर्ण जळून खाक झाली। यामध्ये माझं सदरून नुकसान 10,02,000 रुपयापर्यंत नुकसान झालेलं आहे। आता मला याची चिंता वाटत आहे की माझं जीवन कसं चालेल। याच्याबद्दल मला साऱ्या सहकार्याची आवश्यकता आहे। शासनाकडून मदत मिळावी अशीच मी त्यांना अपेक्षा करतो व संबंधित व्यक्तींनी मला नुकसान भरपाई म्हणून काही ना काही मदत द्यावी अशी माझी विनंती आहे। बस मला दुसरं काहीच नाही।